जय श्रीमन्नारायण, जय श्री कृष्णा, राधे राधे। दोस्तों, आज गुरु पूर्णिमा है। सबको गुरु पूर्णिमा की हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तो चलिए आज चलेंगे पुणे सिटी। पुणे में जाके त्रिशुंड महागणपति का दर्शन करेंगे। आज गुरु पूर्णिमा में साल में एक बार त्रिशुंड गणपति महागणपति मंदिर का तड़घर खुलता है, वहाँ का हम आज दर्शन करेंगे। आप बने रहिएगा आखिरी तक मेरे साथ। तो चलिए चल रहे पुणे सिटी सोमवारपेट त्रिशुंड महागणपति के दर्शन के लिए। तो बने रहिएगा आखिरी तक। तो चलिए चल रहे आगे। जय श्रीमन्नारायण, जय श्री कृष्णा, राधे राधे। अभी हम आ गए त्रिशुंड महागणपति मयूरेश्वर त्रिशुंड महागणपति के दर्शन के लिए। ये आता है सोमवारपेट। पुणे सोमवारपेट त्रिशुंड महागणपति का आज का गुरु पूर्णिमा के निमित्त आज हम आपके सामने लेके आ गए हैं। तो आप इस ब्लॉग में आखिर तक बनाए रहेगा। 2025 गुरु पूर्णिमा, आज गुरुवार 2025 गुरु पूर्णिमा। आज गुरु पूर्णिमा के निमित्त यहाँ पे त्रिशुंड महागणपति का यहाँ पे तड़घर खुलता है। त्रिशुंड महागणपति का यहाँ पे नीचे का जो बिहारी रास्ता है, बिहारी का साल में एक बार ही यहाँ पे खुलता है। दर्शन के लिए यहाँ के भक्तगण भाविक जन बहुत सारे श्रद्धा से विशेष आकर नीचे जाके दर्शन करते हैं। त्रिशुंड्या गणपती हे पुण्यातील सोमवारपेठेत असलेले एक मंदिर आहे। पुण्यातील सर्व गणपती मंदिरामध्ये शिल्पकलेने नटलेले हे सर्वोत्तम देऊळ आहे। हे मंदिर गिरी गोसावी पंटाचे आहे। या तीन सोंड्या गणपतीच्या देवळातल्या मूर्तीच्या खाली तळघरात मंदिराचे संस्थापक महंत श्री दत्तगुरु गोस्वामी महाराज यांची समाधी आहे। मूर्तीवर अभिषेक केला की तळघरात असलेल्या समाधीवर ते जल ओघळते। हे मंदिर गिरी गोसावी पंथीयांच्या तंत्र मार्गीयांचे असल्याने सर्वसामान्य भाविकजन इथे फिरकत नव्हते। मंदिरात सध्याची मुख्य मूर्ती त्रिशुंड गजाननाची असली तरी शिवमंदिर उभारण्याची मूळ कल्पना असावी। इतिहासकारांच्या हिसाबाने हे मंदिर भीमगिरजी गोसावी महंतांनी 26 ऑगस्ट 1754 रोजी बांधून पूर्ण केले। त्यांचे वंशज इंदुराला गहामपूर गावात राहत सरकारी नोंदीस इसवी सन 1917 पर्यंत मंदिराला मालकच नव्हता। मंदिरासमोर असलेल्या झाडाची एक फांदी जवळच्या निर्लेकर यांच्या घरावर गेली म्हणून त्यांनी पालिकेत तक्रार केली। तेव्हा पालिकेने चौकशी केली। मंदिराचे मालक इंदुराला गोसावी नावाचे गृहस्थ असल्याने सजवले। आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मंदिरात खूप गर्दी असते। वर्षातून एकदाच हा तळघर उघडल्यामुळे भाविकजन भक्तजन खूप गर्दी करतात दर्शनासाठी। बघा मित्रांनो, आत्ता आपण यात दरवाजा बंद असतो। जो समोरचं जे उत्तरमुखी दरवाजा आहे तो बंद असतो, पण तिथून सर्व लोकांना तळघरातून वर काढत असतात। त्याच्यामुळं आम्ही इथे या दरवाजाच्या थोडंसं जागा आहे, इथून आपण त्रिशुंड महागणपतीचं दर्शन घ्यायचं खूप प्रयत्न करत आहे। खूप गर्दी असल्यामुळं आपल्याला बघू आता किती दर्शन होते की नाही ते बघू। ते बसेल तर दर्शन होईल गणपती बाप्पाचा। मंदिराचे गर्भगृह, दर्शन मंडप, सभा मंडप असे 3 भाग आहेत। मंदिर जमिनीपासून 3.5 फूट उंच चौतर्यावर आहे। सभा मंडप व मूळ गर्भगृह खोलवर आहे।